की काय गंमत आहे बघा. स्वतःचे प्रॉब्लेम्स आपण स्वतः सॉल्व्ह करू शकत नाही. पण आपल्या जवळच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी रात्री कॉल करून त्यांचा प्रॉब्लेम आपल्याला सांगितलं, की तो प्रॉब्लेम आपण चुटकीसरशी सोडवतो. 2014 मध्ये 2 सायकॉलॉजिस्टनी याला सॉल्मन्स पॅराडॉक्स असं नाव दिलं. आणि हजारो वर्षांपूर्वी आपल्याच एका ऋषींनी श्वेताश्वतरा उपनिषदमध्ये अशीच एक गोष्ट सांगितली. एका झाडावर 2 पक्षी बसलेले असतात. त्यातला एक पक्षी खात असतो. आधी हळूहळू मजा घेत, मग आदाशासारखा. आणि दुसरा पक्षी फक्त त्याच्याकडे बघत असतो. ते ऋषी म्हणतात की आपण म्हणजे ते 2 पक्षी आहोत. मित्र अडचणीत असताना त्याच्याकडे बघणारा पक्षी आणि स्वतःचा प्रश्न आला की वेड्यासारखा तंद्रीत खाणारा पक्षी. सोप्या शब्दात सांगायचं तर मित्राचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्या प्रॉब्लेमपासून आपण वेगळा होऊन विचार करतो. तसंच स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्या प्रॉब्लेमपासून वेगळं होऊन विचार करता आलं पाहिजे. आता जर माझ्या आयुष्यात असा कुठला प्रसंग आला की मी विचार करतो की माझ्या मित्राला मी काय सल्ला देईन आणि अडचण छोटी वाटू लागते. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कॉमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा.